तू तीच आहेस भाग 67. भार्गवने चेहऱ्यावरून हात फिरवला आणि खाली फोन करून जेवण मागवून घेतलं. इशिका चेंज करून येईपर्यंत जेवण आलं होतं. भार्गव तिचीच वाट बघत बसला होता. ती येताच त्याने तिचा हात पकडून तिला जवळ बसवलं. त्याने तिला स्वतःच्या हाताने भरवलं. कालचा प्रकार त्याने जास्तच सिरियस घेतला होता. का नाही घेणार? एकदा प्रेमात हरला होता, कमी पडला होता, म्हणून त्याला तीच चूक परत करायची नव्हती. इशिका त्याचा जीव होती. त्याला तिला गमवायचं नव्हतं. तिच्यासाठी तो सगळं काही करायला तयार होता. गर्व, तिने आवाज दिला तसं त्याने तिच्याकडे बघितलं तर ती त्याच्यासमोर घास पकडून होती. तसं त्याने गालात हसत तिच्या हातून खाल्लं. जास्त विचार करू नका, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, प्रॉमिस. ती त्याच्या गालावर ओठ टेकत म्हणाली. मी तुला कधीच इग्नोर करणार नाही, प्रॉमिस. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला तशी ती त्याला बिलगली. गर्व, तिने आवाज दिला तसं त्याने तिच्याकडे बघितलं तर ती त्याच्यासमोर घास पकडून होती. तसं त्याने गालात हसत तिच्या हातून खाल्लं. जास्त विचार करू नका, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, प्रॉमिस. ती त्याच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली. मी तुला कधीच इग्नोर करणार नाही, प्रॉमिस. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला तशी ती त्याला बिलगली. सकाळी लवकरच सत्यनारायण पूजा होती. कुमुदिनी आज रूम बाहेर येऊन बसलेली होती. आज कोणी पाहुणे नव्हते. आरव आणि कीर्ती पूजा करायला बसले होते. दोघं हात जोडून मनात पूजा करत होते. अंशू त्याच्या छोट्याशा परीला मांडीवर घेऊन बसलेला होता. कुमुदिनी जाणून बुजून त्याच्याकडे बघायचं टाळत होती, पण त्याची नजर तिच्याकडेच होती. आरव, कीर्ती ते सुद्धा हळूच एकमेकांकडे बघायची. कीर्ती त्याच्या हाताला हात लावून बसलेली होती. ते बघून आबोलीला त्यांच्या सत्यनारायण पूजेची आठवण झाली. मिस्टर सहस्त्रबुद्धे, आपल्या सत्यनारायण पूजेच्या वेळी मी तुमच्या हाताला हात लावला तर माझ्याकडे रागात का बघितलं होतं? ती हळूच त्याला म्हणाली तसा तो गालात हसला. तू माझ्या हाताला हात लावला तेव्हा मी तुझ्याकडे रागात बघितलं. त्याचा बदला तू माझ्या हातावर गरम शिरा पाडून घेतला होता. त्याला सुद्धा त्यांचे सुरुवातीचे दिवस आठवले. हो मग, ही अबोली सोडते का काय कोणाला? माझी काही चूक नसताना असे माझ्याकडे रागात बघत होते. मग मला राग येणं साहजिकच होतं. एकतर घरातल्यांनी जबरदस्ती तुमच्यासोबत लग्न लावून दिलं. त्यात तुम्ही इतके खडूस, जरासुद्धा चेहऱ्यावर हसू नव्हतं. ती तोंड पाडून म्हणाली. आता हळूहळू त्यांचा आवाज जरा वाढला आणि सगळ्यांना ऐकायला जात होता. तू पण मला कमी त्रास दिला नाही. पहिल्याच रात्री कोणती बायको आपल्या नवऱ्याच्या झोपण्याच्या बेडवर खाजेची पावडर टाकेल? रात्रभर मला त्या खाजेने झोप आली नाही. बाथरूममध्ये जाऊन गार पाणी अंगावर घेतलं तरीसुद्धा खाज जात नव्हती. तो म्हणाला. मग तुम्ही सुद्धा त्याचा बदला घेतला होता. वरती टेरेसवर जाऊन पाण्याचा नळ बंद करून टाकला आणि मी बाथरूममध्ये साबण लावून बसले. बाहेर पण येऊ शकत नव्हते. ती रागात म्हणाली. सगळे आळीपाळीने त्या दोघांना बघत होते. तू सुद्धा इस्त्रीच्या नावाखाली माझ्या सगळ्या पॅन्ट जाळून टाकल्या होत्या. त्याचं काय? मला त्रास द्यायची एक संधी सोडत नव्हती. नशीब मी होतो म्हणून सगळं सहन केलं. दुसरा कोणी असता तर तुला सहन करू शकलाच नसता. अग्नेय म्हणाला तसं आरवने कीर्तीकडे बघितलं. ती आपल्या गोड गोड भांडणाऱ्या सासू सासऱ्यांना बघत होती. कसले अँटिक पीस आहेत दोघंही. रणजित, सूर्यजित, रंजना, प्रमिला यांनासुद्धा ते दिवस आठवले. किती भांडायचे तेव्हा ते दोघं. वाटलं नव्हतं पुढे जाऊन एकमेकांच्या इतके प्रेमात पडतील. त्या बिचाऱ्यांनी तेव्हा धाकातच दिवस काढले होते. ओ हो हो हो, किती खोटं बोलतात मिस्टर सहस्त्रबुद्धे. आणि म्हणे मी होतो म्हणून तुला सहन केलं, दुसरं असतं तर तुला सहन केलं नसतं. तुम्ही सुद्धा माझ्या माहेरी जाताना अर्ध्या रस्त्यात मला सोडून दिलं होतं आणि निघून गेला होता. मी होते म्हणून तुम्ही मला सोडून दिलं तरीसुद्धा तेवढ्याच जिद्दीने तुम्ही घरी यायच्या आत परतले होते. आठवतं? माझ्या जागी दुसरी असती ना तर तुमचा हा खडूस स्वभाव बघून परत आलीच नसती. अबोली म्हणाली. वहिनी,
हे पण सांग ना, तू पहिल्याच दिवशी पायऱ्यांवरून पडली होती आणि दादा तिथेच उभा होता तरी त्याने तुला पकडलं नाही. पहिल्याच दिवशी घरच्यांसमोर तू पडली, केवढा मोठा अपमान झाला होता तुझा. आता गौरवने मध्ये उडी घेतली. अग्नेयने त्याच्याकडे बघितलं. सगळे त्या दोघांकडे बघत होते. गुरुजीसुद्धा पूजा थांबवून गालात हसत होते. अबोली तहळीस तिला म्हणाला, पण ती अजून भांडायच्या मूडमध्येच होती. हो हो, हे तिथेच होते, तरीसुद्धा यांनी मला वाचवलं नाही. किती जोरात पडली होती मी. ती पुढे काही बोलणार त्याआधी त्याने तिचा चेहरा समोर केला आणि तिचे शब्द घशातच अडकले. सगळेजण एखादा मूव्ही चालू आहे असं त्या दोघांकडे बघत होते. अबोलीने सगळ्यांवरून नजर फिरवली आणि शांत बसली. अग्नेयसुद्धा काही झालं नाही या आविर्भावात बघत होता. सगळे 2 मिनिटं शांत झाले. एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. आणि अचानक सगळ्यांचं हसू फुटलं. इतके हसत होते की त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. कुमुदिनीसुद्धा खूप हसत होती. अंशूच्या हातातली ती 15 दिवसांची परी काही कळत नसूनही हसत होती. अग्नेयने अबोलीकडे बघितलं. बिचारीची बोलतीच बंद झाली होती. ती उठून रूममध्ये पळतच गेली. अग्नेय पण उठून तिच्या मागे गेला. ते बघून परत एकदा सगळे हसायला लागले. गुरुजी, तुम्ही पूजा सुरू करा. रणजित म्हणाले तसं गुरुजींनी हसत पूजा सुरू केली. कुमुदिनी इतकी हसली की तिच्या डोळ्यात पाणी आलं. तसा अंशूने तिच्यापुढे आपला रुमाल पकडला, पण तिने घेतला नाही. अबोली तिच्या बेडरूममध्ये येऊन बसली आणि आपल्या मूर्खपणावर हसत होती. अग्नेय रूममध्ये आला तसा तिने चेहरा नॉर्मल केला. तो तिच्या बाजूला येऊन बसला आणि तिच्याकडे बघायला लागला. तिने गालात हसत चेहरा दुसरीकडे केला, पण त्याने मान वळवून परत तिच्याकडे बघितलं. तसं तिने लाजून आपला चेहरा त्याच्या मिठीत लपवला. अग्नेयने हसून तिच्या केसांवर ओठ टेकवले. ती त्याच्या आयुष्यात होती म्हणून त्याचं बेरंग आयुष्य रंगीन झालं होतं. मला वाटलं नव्हतं मी या वेड्या मुलीच्या प्रेमात पडेल, तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं. मलाही वाटलं नव्हतं मी तुमच्यासारख्या खडूस माणसाच्या प्रेमात पडेल. ती काही कमी नव्हती. त्याने तिच्या नाकाला नाक घासलं तशी ती हसली. इशिका आणि भार्गव जवळ असून पण लांब होते. ते त्यांच्या मेन पॅलेसवर गेल्यावरच पूजा करणार होते. अचानक लग्न झाल्यामुळे त्यांचे नातेवाईक लग्नाला नव्हते. त्यामुळे पूजा आणि रिसेप्शन एकाच दिवशी ठेवण्यात आलं. इशिका, भार्गव तिला आवाज देत रूममध्ये आला आणि तिला बघतच राहिला. ती पहिल्यांदा त्याच्यासमोर साडीत उभी होती. आत्तापर्यंत त्याने तिला साडीमध्ये बघितलं नव्हतं. तिला बघून त्याने तोंडावर हात ठेवला. बोला गर. तो तिला आवाज देऊन पुढे काही बोलला नाही म्हणून ती म्हणाली. तरी तो काही बोलला नाही. इशिकाने नजर वर करून त्याच्याकडे बघितलं तर तो एकटक तिला बघत होता. त्याची नजर पूर्ण तिच्यावरून फिरत होती. त्याची नजर बघून तिच्या पोटात गोळा आला. असं का बघताय? ती लाजून म्हणाली तसा तो तिच्याकडे आला. इशू, काहीतरी कमी आहे असं मला वाटतं. तो तिच्यावर नजर स्थिर ठेवून म्हणाला. काही राहिलं आहे का? साडी नेसताना चूक झाली का? मला साडी नेसता येत नाही तरी मी मोबाईलमध्ये बघून प्रयत्न केला. ती मिररमध्ये बघायला लागली. साडी तर अगदी व्यवस्थित होती. इशिका, त्याने तिला आपल्याकडे फिरवलं. मी सांगतो कुठल्या गोष्टीची कमी आहे, तो म्हणाला आणि पुढे तिने काही विचारायच्या आत तिच्या ओठांवर ओठ टेकवून तिला किस करायला सुरुवात केली. त्याने तिचे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवून तिला आपल्याकडे खेचलं. इशिका तर हवेतच होती. तिने हळूच त्याचा शर्ट पकडला. इशिका, काजलचा आवाज आला तसं तिने त्याला बाजूला ढकललं आणि जोरजोरात श्वास घ्यायला लागली. ओ शिट. मन पण भरलं नाही. तो स्वतःच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला तसं तिने त्याच्या छातीवर मारलं. किती निर्लज्ज आहात तुम्ही, ती मनात म्हणाली. तो तिच्यापासून बाजूला झाला आणि बेडवर बसला. काजल पण आत आली. इशू, तुझे मॉम डॅड आले आहेत.
तुला जर आज त्यांच्यासोबत जायचं असेल तर तू जाऊ शकते. उद्या आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. तिकडे गेल्यानंतर तुला इकडे लवकर येता येणार नाही. काजल म्हणाली. तसं तिने भार्गवकडे बघितलं. मॉम, तिला इकडे येता येणार नाही, पण अंकल आंटी तर तिकडे येणारच आहेत ना, तेव्हा भेटतील. नाहीतर एक काम कर, आजचा दिवस त्यांना इथेच थांबवून घे. त्याला इशिकाला जराही नजरेआड करायचं नव्हतं. ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलून बघते. पण इशिका, तुला काय वाटतं ते सांग. माझ्यासाठी तुझं मत जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. काजल म्हणाली. तसा भार्गव इशिकाकडे बघायला लागला. मॉम, मी डॅडसोबत जाते. उद्या मी लवकर येईल, ती म्हणाली. तसा त्याचा चेहरा पडला. इशिका, तुला जायची गरज आहे? आपल्याला उद्या जायचंच आहे तर एक दिवस त्यांना इथे थांबवून घे. भार्गवला तिला जाऊ द्यायचं नव्हतं. गर्व, एक दिवसाचा तर प्रश्न आहे. एकतर आपलं लग्न असं अचानक झालं, त्यामुळे मला कोणाशी धड बोलताही आलं नाही. सगळ्यांना वाटत असेल ना माझ्यासोबत थोडा वेळ घालवावा. मॉम, डॅड, ग्रँडपा, ग्रँडमा, ईशान सगळ्यांचे चेहरे किती उतरले होते. आजच्या दिवस जाते मी, त्यांनाही बरं वाटेल. उद्या सकाळी लवकर येईल. एकदा तिकडे गेल्यावर लवकर इकडे येणं होणार नाही, त्यामुळे आजच जाऊन भेटते, ती म्हणाली. तसं मनात नसतानाही तो हो म्हणाला. मी तुझ्यासोबत येतो. एक दिवसाचा तर प्रश्न आहे, तो म्हणाला. तसं तिने चकित होऊन त्याच्याकडे बघितलं. तुम्ही खरंच येणार? तिने विचारलं. हो, मी सुद्धा येतो. मी सुद्धा सगळ्यांना भेटून घेतो. परत एकदा कामात बिझी झाल्यानंतर वेळ मिळत नाही, तो म्हणाला. त्याला इशिकाला अजिबात नजरेआड करायचं नव्हतं, म्हणून तिनेही हो म्हणून मान हलवली. तुम्ही बाहेर जा, मॉम डॅडसोबत बोला, मी आलेच, ती म्हणाली. तसा तो बाहेर जायला लागला. त्याने दरवाजा उघडला तर बाहेरच शोन उभा होता. कॉंग्रॅच्युलेशन बॉस, तो हसत म्हणाला. आणि त्याने भार्गवसमोर एक गिफ्ट पकडलं. तुमच्या लग्नाचं गिफ्ट, तो म्हणाला. तसं भार्गवने त्याच्याकडून गिफ्ट घेतलं आणि त्याला थँक्स म्हणाला. बॉस, लगेच ओपन करा ना, तो जास्तच एक्सायटेड होता. इशिकासुद्धा त्या दोघांजवळ आली. शोनने तिला छान स्माईल दिली, तशी ती पण हसली. काय आहे याच्यात? भार्गवने विचारलं. ते तुम्हीच ओपन करून बघा ना, तो म्हणाला. तशी भार्गवने एक भुवई उंचवली आणि ते गिफ्ट ओपन करायला लागला. वरचा पेपर काढून त्याने आतमधला बॉक्स काढला आणि शोनकडे बघितलं. करा ना ओपन, तो म्हणाला. आता भार्गवला कुठेतरी गडबड वाटली. पण हे येडं काय करणार, म्हणून त्याने गिफ्ट ओपन केलं आणि त्यातून एक हात बाहेर आला आणि त्याच्या नाकावर पंच मारला. तो सुद्धा घाबरून मागे झाला. इशिकाला जबरदस्त हसू यायला लागलं. भार्गवने ते गिफ्ट रागात बाजूला फेकलं आणि समोर बघितलं तर शोन गायब. शोन पळत खाली पण पोहोचला होता. हीच तुमची शिक्षा आहे. मला म्हणे माझ्या लग्नाची तयारी तूच करायची आणि असं अचानक लग्न करून आलात ना. मी तुम्हाला मारू शकत नाही म्हणून काय झालं? या गिफ्टच्या साह्याने तर मी तुम्हाला पंच दिलाच, शोन म्हणाला. तसा भार्गव त्याच्या दिशेने पळाला. विराज, काजल, दीपक, जीविका सगळे त्या दोघांना हसत होते. कधी नव्हे ते आजीसाहेबसुद्धा शोनच्या या वेडेपणावर हसत होत्या. शोन बाहेर पळाला, पण बाहेर गेल्यानंतर भार्गवने त्याला पकडलं आणि दोन्ही हातांवर उचललं. सॉरी बॉस, पण तुम्ही मला धोका दिला, मग मला राग आला. माझ्यात तुम्हाला मारायची ताकद नाही म्हणून मी ही आयडिया केली, शोन बोलत होता. पण भार्गवने ऐकलं नाही आणि त्याला स्विमिंग पूलमध्ये फेकून दिलं. आजचा भाग इथे संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात विसरू नका.